बघायचं नाही. मथुर आणि बलमा आहे. पाच पाच हजार भेट. मथुर आणि बलमा आहे. मथुर आणि बलमा आहे बोलतोय तरी चेंज झाला. कालच नियोजन झाला. बलमा शिजवलीचा रायफल सगळं पळतोय. दाखव. असं असेल तर मग आज मथुर आणि बकासूर मुंबईला हे कुठे गेलाय तो? युवाबाई प्रतिष्ठान 2000 युवाबाई प्रतिष्ठान अलकापुरी प्रीमियर लीग 2025 यासाठी काही होतकरू लोकांनी देखील चांगलं सहकार्य केलं. त्याबद्दल या सर्व मान्यवरांचे प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो. तसेच सनटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ज्यांना कुणालाही टॅली MSCIT ऑफिस एक्सेल जे काही शिकायचे असेल तर यांच्याशी सनटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट याच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि भविष्यात जर कुणालाही कुठलाही 1 BHK 1 RK किंवा 2 BHK लक्झरी फ्लॅट जर कुणाला घ्यायचे असतील तर 7 हाईट्स आदित्य बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. दोन मिनिटं. सर्व खेळाडूंना विनंती आहे की सुशील काकडे तिथे उपहार घेऊन उभे आहेत. सर्वांनी आपला उपहार करून घ्यायचा आहे. नाश्ता करून घ्यायचा आहे. सर्वांनी शांततेत सामने पाहायचे आहेत. पहिला चेंडू. पहिला चेंडू मारा करतील दीपक. गोलंदाज अरविंद. पहिला चेंडू अतिरिक्त धाव. धाव संख्येत वाढ. पहिला चेंडू दिशाहीन झालेला. पंचाचा निर्णय वाईट. अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली 1. दोन दाताचे. थांब थांब अमोल. दोन दाताचे. वाईट प्लस 1. सॉरी चुकीची दुरुस्ती. एक अतिरिक्त धाव प्लस 22 2 रन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल 3. 0 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा अरविंद. मारा करतील दीपक. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. तोही वाईटच्या स्वरूपात. वाईट प्लस 22 1. सरासरी 2 पुढे सरकेल. धावसंख्या होते 5. 0 बॉलाच्या नंतर धावसंख्या झालेली आहे 5. दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा अरविंद. अरविंद टू दीपक. पुन्हा एकदा चौथा चेंडू. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा 9च्या स्वरूपात. 95 रन. धाव संख्या पुढे सरकते 1 ने 6. आणि आता मात्र भावेश वाक्करना गोलंदाज बदलावा लागतोय. नवीन गोलंदाज येतात. गोलंदाजी मार्क वरती. संकेत पाहूया. आतापर्यंत अरविंदने 4 चेंडू टाकलेले. 4ही चेंडू वाईट. चला पुढचा चेंडू. संकेत मारा करतील दीपक. पहिला चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. हाईस चेंडू 9च्या स्वरूपात. धाव संख्या 2 ने पुढे सरकेल 8. एक चेंडूच्या समाप्त. 8 झाले. 9 दिला आता. आणि संकेत
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टोलालेला चेंडू आणि धावच्या स्वरूपात बाद होत आहेत ते दीपक मिश्रा. पहिला फटका भेटलेला आहे छत्रपती सेना या संघाला. पहिला झटका दीपक मिश्राच्या स्वरूपात. नवीन फलंदाज येत आहेत अक्षय सागवेकर उर्फ गण्या. नवीन फलंदाज गण्या. पुन्हा एकदा संकेत. स्ट्राईकला दवे. बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या काढतायत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टोलालेला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने. धावचीची संधी परंतु एक धाव पूर्ण. धावसंख्या पुढे सरकेल 3 9. 2 चेंडू तर संघाची धावसंख्या 9. पुन्हा एकदा तिसरा चेंडू संकेत मारा करतील गण्या. गण्या तू संकेत, संकेत तू गण्या. तिसरा चेंडू नाही समोरच्या चेंडू टोलाचा चेंडू. चेंडू जाते कार्पेटच्या सहाय्याने घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 10. 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 10. छत्रपती सेना आतापर्यंत एका चांगल्या रीती 4 बॉल 4 बॉल 4 बॉल 4 बॉल. नाही नाही पहिला बॉल नोन होता. 4 बॉल 4 बॉल. मॅन इज अ लॉट ऑफ मिस्टेक. माणूस चुकीचा पुतळा आहे, समजून घ्यायचा आहे. 9 झाले 9. 9 10 हुआ 10 10 झाले. 4 चेंडूच्या समाप्तीच्या धावसंख्या झालेली आहे 10. पंचांचा इशारा. 1 रन. बॉल डॉट आहे. 5 चेंडूच्या नंतर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 11. 11. जबरदस्त क्षेत्ररक्षण अतुल जाधव यांच्याकडून वीर मराठा या संघाकडे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतरला स्कोर झालेला आहे 12. पुढचा गोलंदाज सुधीर. नाश्ता चालू झालेला आहे. कृपया खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. 2 मिनिटं मुकेश. अक्षय स्ट्राईक करतात. अक्षय नॉन स्ट्राईकला आहे दवे आणि गोलंदाजी करत आहे सुधीर. बॉलरचं नाव आहे सुधीर. पंचांचा इशारा. नो बॉल आहे. नोला डायरेक्ट बाहेर. बॉल काउंट नाही. रनआउटला बॉल काउंट आहे. बॉल आता काउंट नाही आहे. सुधीर पहिला बॉल नो टाक. नो 1 रन विकेट. आणि नो बॉलला जर सीमेच्या बाहेर बॉल गेला तर आउट आहे. पुढील फलंदाज केवल महागडा प्लेयर आहे. केवल मालकर अलकापुरीची आन वान शान पण सध्या काही टच मध्ये दिसत नाहीत पण आज येतील टच मध्ये. केवल मालकर. अरे यार स्कोर करायला पण बसत नाही रे. मुकेश 1 मिनिट रुका ना. दुसरा बॉल डॉट कर तर वाईड कर. आता वाईड कर.
तुझ्या इथे स्कोर काय झाला? दोन बॉल 16 रन झालेले आहेत. एक मिनिट जरा थांबवा, जरा अपडेट करू द्या, घाई करू नका. पंच आपले जे इशारे आहेत ते जरा इकडे सांगा, आम्ही यांना अपडेट देतो. जो भी रहेगा ना बॉल पे पीछे बता दे ऐसा से. फिर एक डॉट आया क्या? 2 बॉल 16 आले. ये क्या है? ये क्या है? दोन बॉल 16 रन काउंट आहे, बॉल काउंट नाहीये. 2 बॉल 16. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसऱ्या ओव्हरच्या ज्या षटकार, दुसरा ओव्हर आहे त्या ओव्हरची जी षटकार आहे त्याच्यामध्ये 2 बॉल झालेले आहेत. 2 बॉल 16 झालेले आहेत. गोलंदाज आहे सुधीर, मारा करतील केवळ मालकर. आन मान शान युवा भवन प्रतिष्ठानचे गेले 4 वर्षाचा इतिहास रचलेले असे केवळ मालकर आहे. 3 बॉल 16 धाव संख्या. 3 बॉल 16 आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 17. 1 रन ना 17 धाव संख्या. गचाळ असं क्षेत्ररक्षण 22 वाकर यांच्याकडून. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या 18. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या 18. पंचांचा इशारा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ना धाव संख्या झालेली 18. बघा तिसरी ओव्हर. वीर मराठा कर्णधार भावेश वाकर जानेमाने फिल्डर आहेत. वैभव दवे स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक वरती केवळ मालक. या षटकानंतर यानंतरचा होणारा सामना मराठा शिलेदार यानंतरचा होणारा सामना मराठा शिलेदार विरुद्ध सह्याद्रीचे मावळे. या षटकांकर नाणेफेकीचा कौल करणारी दोन्ही कर्णधार. चला पहिला चेंडू धावचीची संधी होती परंतु ती भावेश वक्कर यांनी मिस केली आहे. 1 चेंडूनंतर संघाची धावसंख्या होते 19. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने टोललेला चेंडू केवळ मालकर याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. अलकापुरी 2025 मधला पहिला चौकार केवळ मालकर यांच्या बॅट मधून आलाय. केवळ मालकर यांच्या बॅटमधून आलेला पहिला धुवेदार चौकार. आकाशाला गगनचुंबी चौकार मारण्याचा प्रयत्न आणि चौकार केलेला आहे. तिसरा चेंडू 22च्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या पुढे सरकते 24. पुन्हा एकदा समोरच्या अतुल जाधव यांच्याकडे परंतु पुन्हा एकदा भावेश वक्कर यांनी धावचीची संधी सोडली आहे. 4 बॉलच्या समाप्तीनंतरला 25 धावसंख्या झालेली आहे छत्रपती सेना यांचं. 26 धावसंख्या झालेली आहे. शेवटचा चेंडू भावेश. नो चेंडू त्याच्यावरती आलेल्या 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 3 ने पुढे सरकते 28. धावसंख्या झाली 28. 3 धावसंख्या 28.
31. 1 प्लेस विकेट. 30 धावसंख्या झालेली आहे. छत्रपती सेना यांच्या 30 धावसंख्या आणि समोरच्या वीर मराठा यांच्यासाठी विजय होण्यासाठी 31 धावांची गरज. 18 बॉल 31 दिलेला. पहिला सामना अटीतटीचा सामना. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 30. जिंकण्यासाठी वीर मराठा संघाला जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. दिलेलं आव्हान सांभाळतायत का हेच आपल्याला लाईव्ह मधून बघायचं आहे. कृपया फलंदाजांनी लवकरात लवकर बॅटिंग करण्यासाठी मैदानात यावे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे छत्रपती सेना. हॅलो, यापुढील सामना मराठा शिलेदार विरुद्ध सह्याद्रीचे मावळे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी मंचावर यायचे आहे. कर्णधार दीपक जाधव, विनंती आहे मंचावर या. कर्णधार हर्षद, विनंती आहे मंचावर यायचे टॉस साठी. या पुढील होणारा सामना सह्याद्रीचे मावळे वर्षेस मराठा शिलेदार. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की मंचावरती यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायचं आहे. विपुल मामुंडकर मोबाईल. छत्रपती सेना आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लवकरच. आणि वीर मराठा आपणास विनंती आहे की इथे मंचावरती एक खेळाडू पाठवायचा आहे. आपल्या खेळाडूचं नाव सांगण्यासाठी लवकर पाठवायचं आहे. स्ट्राईक वरती आहेत संकेत मोरे आणि नॉन स्ट्राईकला आहेत करण पिल्ले. अलकापुरी प्रीमियर लीग मध्ये नावाजलेले दोन्ही खेळाडू आहेत. हॅलो, मराठा शिलेदार, विनंती आहे कर्णधार मंचावर यायचे आहे. कर्णधार हर्षद, विनंती आहे मंचावर या. गोलंदाज गणेश सुर्वे आणि फलंदाज आहेत स्ट्राईकला आहेत संकेत मोरे आणि नॉन स्ट्राईकला आहेत करण पिल्ले. 18 बॉलच्या समाप्तीनंतरला धावसंख्या झालेली आहे. वीर मराठा यांच्यासाठी आव्हान ठेवलेलं आहे 31 धावांचं. दीपक जाधव कर्णधार. पुढील होणारा सामना सह्याद्रीचे मावळे वर्सेस मराठा शिलेदार. दोन्ही कर्णधारांनी मंचावर यायचा आहे वेळ न घेता. पंचांचा इशारा नो बॉल. 0 बॉलाच्या धावसंख्येनंतर वाढ होत आहे 1. सुंदर जबरदस्त असा टॅप मारण्याचा प्रयत्न केला. हा एक छत्रपतींचा छावा आणि इथं आले 4 धावा. हा दुसऱ्यांदा टॅप मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या 1. सिंगल धावसंख्या. गोलंदाज किती झाले गोल? 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 धावसंख्या झालेली आहे. विपुल मामुंडकर आपला मोबाईल आपण विसरला तिकडे घेऊन. तिसऱ्यांदा प्रयत्न केलेला टॅप मारण्याचा. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 6.
नो बॉल आहे, नो बॉल आहे, नो बॉल, नो बॉल. सॉरी सॉरी सॉरी. वरती कर. ठीक आहे, चुकी होते. प्रसाद पिंगळे दुसरा खेळाडू प्रसाद पिंगळे. 6 धावसंख्या. पाच बॉल 7 धावा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे सिंगल 8 धावसंख्या झालेली आहे. साऊंड कमी, साऊंड बंद. गोलंदाज आशिष. जबरदस्त असं बॅट्समनला काही बॉल समजला नाहीये. दुसराही बॉल फलंदाजाला दिशाहीन बॉल झालेला बॉल आहे, काही दिसला नाहीये. हलिंगला डोलिंग दिसता गारवा फिलिंग अशा पद्धतीने बॉल फलंदाजाला काही हालायला पण चान्स दिलेला नाहीये. छत्रपती सेना यांना झटका भेटला. विजय असो. पुढील फलंदाज सुधीर. पंच बॉल सांगायचे 3 बॉल. तीन बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा. जिंकण्यासाठी 31 धावा. स्ट्राईक वरती सुधीर 1 धावा. 4 बॉल 9 धावा. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 5 बॉल 9. शेवटचा चेंडू आणि टॅप मारण्याचा प्रयत्न आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 10. 6 बॉल मध्ये 6 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. बॉलर गोलंदाज आहेत मयूर कांबळे. गोल फलंदाज आहेत सुधीर. पंचांचा इशारा नो बॉल. 11 धावा 12 धावा 2 धावा मिळालेल्या आहेत. एक्स्ट्राचा 1 आणि नो बॉलचा पंचांचा इशारा असे 2 धावा. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 12. कमिटी मेंबर विकेटी किपरच्या पाठीमागे जायचं आहे. कॅमेरामॅन जिथे बसले तिथे जायचं आहे. कमिटी मेंबर पैकी 1. धावसंख्येत बदल झालेला आहे. 12 धावसंख्या झालेल्या आहे. जिंकण्यासाठी 19 धाव्यांची गरज. नो दिलेला आहे. आहेत 5/5 मिळालेले आहेत. जबरदस्त असा चौकार सुधीर यांच्या बॅटमधून निघत आहे. गगनचुंबी चौकार आहे.
सहा बॉल मध्ये 13 धावांची गरज. अटीतटीचा सामना, पहिलाच सामना आणि 2 धावा. वाईड. पंचांचा इशारा, वाईड बॉल. अतिरिक्त धाव मिळत आहे. इथं 2 धावा मिळत आहेत. 11 धावांची गरज. छत्रपती सेना या संघाला 11 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना आणि चुरशीचा सामना इथे बघायला मिळत आहे. 11 धावांची गरज. ओव्हर. आउट झालेला आहे. हा छत्रपती सेनेला पुन्हा एकदा झटका सुदूरच्या स्वरूपात. नवीन बॅट्समन अरविंद सावंत. अरविंद सावंत बघूया आपल्या संघासाठी. 11 5 बॉल मध्ये 11. पाच बॉल 11 आणि पुन्हा एकदा झटका छत्रपती सेना यांना. 4 बॉल मध्ये 11. अरविंद बाद झालेले आहेत. करण पिल्ले 4 बॉल मध्ये 11 धावांची गरज. नवीन बॅट्स 24 झालेले आहेत. 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. 2 बॉल 7 धावांची गरज आहे. 7 2 बॉल 7. पंचांनी निर्णय दिलेला आहे. आणखी 9 बॉल नाहीये. 24 धाव संख्या झालेली आहे. 3 4 बॉल झालेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल 7. अटीतटीचा सामना. दोन्ही संघांनी प्रयत्नशील राहायचा आहे. करण पिल्ले यांनी जर 2 बॉल मध्ये जर 4 धावा मारल्या तर कार्तिक 2 बॉल मध्ये 8 म्हणजेच गरज आहे 7 रनाची. 2 फोर मारण्याची गरज आहे. कार्तिक पिल्ले यांच्याकडून 500 रुपये इनाम. पंचांचा इशारा. पंचांचा इशारा, वाईड बॉल. 2 बॉल 6. अटीतटीचा सामना इथं पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांमध्ये छत्रपती सेना आणि वीर मराठा यांच्यामध्ये झालेला अटीतटीचा पहिलाच सामना. नौका पार करने से पार नहीं होती है और कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती. इथं प्रयत्नशील दोन्ही सामन्यांमध्ये पाहायला मिळत आहे आपल्याला. 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज. स्ट्राईक वरती अतुल जाधव, युवा बाल प्रतिनिधींचे कमिटी मेंबर आणि धडाडीचे कार्यकर्ते. आणि टॅप मारायला गगन चुबे. 2 नो बॉल. पंचांचा इशारा, नो बॉल. पंचांचा इशारा, नो बॉल. नो बॉल. धाव संख्या 2. 1 मिनिट. माईक वेट थांबा. बंद करा ना. 2 बॉल मध्ये 2 बॉल 1 रनाची गरज आहे. 2 बॉल 1. छत्रपती सेना जिंकण्यासाठी 2 बॉल 1 आणि टॅप मारून हा संघ विजयी झालेला आहे. छत्रपती सेना 1 बॉल राखून छत्रपती सेना हा विजयी संघ झालेला आहे.
या संघाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. मगाशी बोलल्या पद्धतीने हा संघ विजयी झालेला आहे. वीर मराठा हा संघ विजयी झालेला आहे. मॅन ऑफ द मॅच या वीर मराठा संघाचा मॅन ऑफ द मॅच आहे युवा बॉयज परिषदांचे